आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणममध्ये एका नवविवाहितेच्या संशयास्पद मृत्यूने संपूर्ण परिसर हादरला आहे. श्रीकाकुलम येथील रहिवासी असलेल्या तेजश्री प्रधान नावाच्या तरुणीचा विवाह होऊन अवघे 2 महिने झाले होते. परंतु हुंड्यासाठी पतीने तिचे आयुष्य हिरावून घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तेजश्रीच्या पालकांनी आपल्या मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी श्रीकाकुलम येथीलच दप्पा सोमेश्वर राव यांच्याशी 6 मार्च रोजी मोठ्या थाटामाटात तिचे लग्न लावून दिले होते. सोमेश्वरने स्वतःला विशाखापट्टणम डार्क यार्डचा कर्मचारी असल्याचे खोटे सांगितले होते आणि महिला हॉस्टेल्सच्या माध्यमातून दरमहा 2 लाख रुपयाची कमाई असल्याचा बनाव रचला होता. मुलीला सुरक्षित घर मिळत आहे या विचाराने पालकांनी 18 लाख रुपये रोख आणि 19 तोळे सोने असा एकूण 28 लाखाहून अधिक खर्च केला. मात्र हे सर्व एक षडयंत्र असल्याचे लग्नानंतर लगेचच स्पष्ट झाले. लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून छळ आणि फसवणुकीचा पर्दाफाश. लग्न आटोपून विशाखापट्टणममधील रेसावपुलीपालेम येथील घरी पोहोचता सोमेश्वरचे खरे रूप समोर आले. त्याने तेजश्रीला स्पष्टपणे सांगितले की त्याने सौंदर्यासाठी नाही तर केवळ पैशासाठी तिच्याशी लग्न केले आहे. विशाखापट्टणममध्ये आल्यापासूनच तिच्यावर शारीरिक आणि मानसिक अत्याचार सुरू झाले. आरोपी सोमेश्वर तिला आणखी हुंडा आणण्यासाठी वारंवार छळ करू लागला. पोलीस तपासात असेही समोर आले की सोमेश्वरचे इतर तरुणीशीही अनैतिक संबंध होते, ज्यामुळे पती पत्नीमध्ये सतत वाद होत असत. हा केवळ हुंड्याचा प्रश्न नसून एका सुनियोजित फसवणुकीचा भाग असल्याचे तपासात दिसून येत आहे, ज्यामध्ये एका निष्पाप तरुणीला बळी देण्यात आले. 7 तारखेला जेव्हा तेजश्रीची आई शारदा यांनी आपल्या मुलीला फोन केला तेव्हा अनेकदा रिंग जाऊनही फोन उचलला गेला नाही. अखेर सोमेश्वरने फोन उचलला आणि सांगितले की तेजश्रीने गळफास लावून आत्महत्या केली आहे. ही बातमी ऐकताच कुटुंबाला मोठा धक्का बसला. मात्र जेव्हा तिचे आईवडील विशाखापट्टणममध्ये पोहोचले तेव्हा त्यांना तेजश्रीच्या शरीरावर जखमांच्या खुणा आढळल्या आणि गड्यावर आवळल्याचे खोल व्रण दिसले. सोमेश्वर यांनी तिला आधी बेदम मारहाण केली आणि नंतर तिची गळा आवळून हत्या केली. तसेच या हत्येला आत्महत्येचे स्वरूप देण्याचा प्रयत्न केला, असा थेट आरोप तेजश्रीच्या कुटुंबियांनी केला आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.